आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज. नमस्कार. टी बालाजी चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील एका नवयुवकाला आपण आमंत्रित केलेले आहे. या युवकाला आपण लहानपणी आपण बघितले असेल, वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या आपण रोजच्या हिशोबाने बघत होतो. हा युवक कोण असंही आपल्याला पडलं असेल, पण हा युवक आहे जलतरणपटू. लहानपणी त्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. आता त्याला बोलवण्याचं कारण काय असंही तुमच्या मनात आलं असेल, पण आपण बोलण्याचं कारण वेगळंच आहे. कारण तो आता IIM या इन्स्टिट्यूटमध्ये MBAचा कोर्स करून एका मोठ्या कंपनीशी तो संलग्न झालेला आहे. त्या संदर्भात आपण त्याला आज खास सोलापूरमध्ये आल्यानंतर आपण त्याला आमंत्रित केलेलं आहे. त्याच्याशी आपण चर्चा करूया की आपल्या जे नवयुवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना IIM करण्यासाठी काय काय प्रोत्साहित करता येतं आहे, किंवा अन्य मोठ्या क्षेत्रात जाण्यासाठी आपल्या युवकांना काही मार्गदर्शन लागतं. त्या संदर्भात आपण इथं या ठिकाणी आपण या युवकाला बोलवलं आहे. त्याचं नाव आहे प्रेम श्रीनिवास पोटावती. प्रेम, नमस्कार. आपल्या या टी बालाजी चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपण आलात. मला सुरुवातीला सांग की आत्ताचा तू जो IIMचा कोर्स करून ज्या ठिकाणी तू आता जॉईनिंग झालास, नेमकं तिथल्या कार्यपद्धती काय आणि कुठल्या कंपनीशी तू संलग्न झालास? नमस्ते. मला बोलवण्यासाठी धन्यवाद. माझं शिक्षण IIM कलकत्तामधून झालं आहे आणि सध्याला मी गुरगावमध्ये काम करतो. मी मास्टरकार्ड या कंपनीमध्ये एक कन्सल्टंट म्हणून काम करतो आणि मोस्टली माझं फील्ड ऑफ वर्क जे आहे ते ॲनालिटिक्समध्ये येतं. म्हणजे ॲनालिटिक्स म्हणजे काय, नेमकं काय करतो तू ते? सो आम्ही जे डेटा असतं, खूप मोठे डेटा असतात, तर त्या डेटामधून व्हॅल्युएबल इन्साईट जनरेट करतो आणि ते वेगवेगळ्या बँक्सला किंवा वेगवेगळ्या कंपनीजला त्यांना सांगतो की तुम्ही हे बघा, हे पर्टिक्युलर डिसिजन घेतला तर तुम्ही मार्केटमध्ये पुढे जाऊ शकता. सो या टाईपचे जे इन्साईट्स असतात ते आम्ही जनरेट करतो आणि ते पिच करतो. आता तू ज्या वेळेला हे IIM केलास, तत्पूर्वी तुझं लहानपणचं बालपण हे वेगळंच आहे. कारण तू लहानपणी असताना स्विमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तुझं म्हणजे कार्य होतं, अनेक पुरस्कार तुला मिळाले होते. लहानपणीचं तुझं बालपण कसं गेलं नेमकं तू त्यावेळेस? सो लहानपणी मी स्पोर्ट्समध्ये खूप ॲक्टिव्ह होतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी अभ्यासात एवढं 8वी-9वीपर्यंत कधी एवढं करत नव्हतो. मी इंटरनॅशनल लेवलवरती एक डायव्हिंग प्लेअर आहे. इकडे सोलापुरातच माझी ट्रेनिंग झाली आहे. गोपी मलपेद्दी आणि मनीष भावसार सर हे माझे कोच होते आणि मी एक इंटरनॅशनल खेळलो, अराऊंड 14 ते 15 नॅशनल खेळलो आणि मला अराऊंड टोटल 15 नॅशनल मेडल आहेत नॅशनल लेवलवरती आणि मी 2दा इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप पण मिळवली. सो हे करताना माझं डोक्यात हेच असायचं की वी शुड ऑलवेज एम हायर. कुठल्याही क्षेत्रात असलो, यू शुड ऑलवेज एम फॉर हायर. हे आमच्या कोचनेच आम्हाला शिकवलेलं होतं. सो आणि तिकडून स्पोर्ट्स खेळता मला जॉब ऑफर पण आली होती रेल्वेजकडून. बट मला थोडंसं अजून काहीतरी मोठं करायचं होतं. सो मी त्या टाईमला ते रिजेक्ट केला आणि तिकडून मी अभ्यासाकडे वळलो. सो अभ्यासामध्ये माझं इंटरेस्ट इंजिनिअरिंगकडे होतं त्यावेळेला. अँड मी म्हटलं IIT करूया. सो IIT करायला गेलो, बट IIT तेव्हा झालं नाही 12वीमध्ये. मग मी सांगलीमध्ये वॉलचंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलो. मेकॅनिकलमध्ये माझं BTech केलं आणि तिकडून नंतर मग पुण्यात होतो. तू BTech केला आणि IIM मध्ये प्रवेश केला आणि IIM मध्ये तू MBA केला. मग नेमकं असं दोन वेगळे क्षेत्र असताना तू असं का, म्हणजे कन्फ्यूज का झालं त्यावेळेला? सो हे कन्फ्यूज असं झालो असं म्हणता येणार नाही. तुम्ही कितीही मोठ्या लोकांना तुम्ही एक्झाम्पल घ्या. लेट्स से रघुराम राजन आहे, सुंदर पिचाई आहे. आता हे खूप मोठे एक्झाम्पल झाले. मी असं ॲरोगंटली सांगत नाही, बट जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी. ते लोक पण इंजिनियर होते, नंतर त्यांनी MBA केला आणि ते आज खूप मोठ्या पोझिशनवरती आहेत. सो तुम्ही BTech मधून MBA केलात ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही कन्फ्युज्ड आहात किंवा असं काही अर्थ होत नाही. जस्ट दॅट तुम्हाला थोडं क्लॅरिटी जास्ती आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे नेमकं. आणि मला असं वाटलं होतं की ओके, मला फक्त इंजिनिअरिंग या क्षेत्रात राहायचं नाही आहे, मला अजून थोडं मोठं करायचं आहे. सो त्याच्यासाठी मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तू आता म्हणतोस की मी MBA केला, IIM मध्ये केला, पण बाकीच्या आत्ताच्या करंट पिरियडमध्ये सगळेजण IT मध्ये प्रवेश घेतात, डिप्लोमामध्ये प्रवेश घेऊन काही नवीन साध्य करायचं आहे, मेकॅनिकल करायचं, असं सगळ्यांचे विचार असतात. तू ज्यावेळेला तू शैक्षणिक क्षेत्र ज्यावेळेला 12वीच्या नंतर तुझं प्रोजेक्ट सुरू झाला, त्यावेळेला तुला असं वाटलं होतं का मला हे करायचं आहे, पण चुकून मी इकडे आलो, असं तुला वाटतंय का? सो असं खूपदा वाटायचं. अँड टू बी व्हेरी फेअर, BTech म्हणजे
अंडर ग्रॅज्युएशन होईपर्यंत मॅक्सिमम लोकांना माहीत नसतं काय करायचं आहे नेमकं. आणि पार्ट ऑफ द रिझन त्याचं हे असतं की त्यांना प्रॉपर गायडन्स मिळाला नसते, कोणी सांगणारा नसतो की पुढे काय काय करू शकतो. माझं पण तसं झालं होतं. मी एकदा बीटेकमधून बाहेर एकदा पडलो, जॉब करता करता वेगवेगळ्या लोकांना भेटलो, वेगवेगळ्या त्यांच्या स्टोरीज ऐकलो. मग मला कळत गेलं, सिनियरशी बोलत गेलो, मग मला कळत गेलं की ओके अजून हे केल्यावरती आपण अजून मोठं करू शकतो, आपण मोठ्या पोझिशन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीवरती जाऊ शकतो. सो त्या एक्सपिरियन्सेस आणि त्या इंटरॅक्शनमुळे माझं एक थॉट प्रोसेस जे आहे ते घडत गेलं. तू आय एम मध्ये प्रवेश केला, ज्या वेळेला आय एम मध्ये प्रवेश केला तुला असं वाटलं होतं का मी यातनं काहीतरी वेगळं साध्य करणार आहे? सर्टनली. आय मीन मला नेहमी हेच असायचं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, नेहमी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर माझ्या डोक्यात हेच असतं की तुम्ही टॉपवरती कसं जाऊ शकता. आय एम कलकत्ता हे सगळ्या आय एम्समध्ये टॉप 3 मध्ये असतं. आय एम अहमदाबाद, आय एम बँगलोर आणि आय एम कलकत्ता. सो याला ABC म्हणतात. तर आय एम ABC. सो हे टॉप 3 मध्ये आहे. आणि काल परवाच एक आर्टिकल आलं होतं की आय एम कलकत्ता सध्या वर्ल्डमध्ये 44th रँकवरती आहे. राईट. सो माझं जेव्हा मी करत होतो प्रिपरेशन, माझं टार्गेट पण हेच असायचं, अहमदाबाद, बँगलोर और कलकत्ता. तू ज्या वेळेला प्रवेश घेतला त्यावेळेला असं वाटलं होतं की भारतातनं किती तिथं व्यक्तींना प्रवेश मिळाला, जेणेकरून तू ज्या वेळेला कोर्स करत होता त्यावेळेला आय एम मध्ये, त्या आय एम मध्ये करत असताना तुला भारतातून त्या बॅच साठी किती जणांची सिलेक्ट झालं? नाही, खूप कमी असतं, रेशो खूप कमी असतो. जेवढंपर्यंत मला आठवतंय अराउंड 400 लोक वगैरे सिलेक्ट होतात दरवर्षी तर तिकडे. आणि कॅट देतात अराउंड 2 लाख मे बी. सो सिलेक्शन खूप कमी असतं. 2 लाखामधनं 400 जणांची फक्त निवड असते. मग त्यातनं तुझं निवड झालं. मग त्यावेळेला सोलापूरच्या अजून कोण असं निवड झालेले आहेत का? सो कलकत्तामध्ये तरी मला माहित नाही कोणाचं अजून झालंय, मी एकटाच आहे असं वाटतंय. बट अहमदाबादमध्ये एका मित्राचा आहे, एकाला ओळखतो. आणि दुसरं एक आहे जे एक मुलगी आहे ती इंदोरमध्ये, आय एम इंदोरमधून पास आउट. म्हणजे आता सोलापूरचे जर विद्यार्थी जर आता तू आय एम मधनं शिकलास त्यांच्यासाठी तुला काय सांगायचं आहे जेणेकरून मला पण आय एम शिकलं तर माझं हे बेनिफिट भेटू शकेल? सो आय एम मध्ये बघा, आय एम इज वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज इन इंडिया, नॉट ओनली इन इंडिया, इन द वर्ल्ड. खूप मोठे मोठे लोक आहेत जे आय एम कलकत्तामधून पासआउट झाले. इंदिरा नूई जी पेप्सीची ग्लोबल CEO होती, कृष्णमूर्ती सुब्रमण्यन जी आता इंडियाचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत. मोठ्या मोठ्या पोझिशनवरती तुम्हाला जायची एक प्लॅटफॉर्म भेटते. तुम्ही असं समजा की तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन झालात, मग इकडून या लेवलवरून तुम्हाला या लेवलवरती जायचं असेल तर आय एम कलकत्ता तुम्हाला इथं मध्येपर्यंत पोहोचवून ठेवते. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मेहनतीवर पुढे जाऊ शकता. प्रेम, मला असं सांग की आता मला कुठला कोर्स केल्यानंतर या आय एम मध्ये प्रवेश मिळू शकेल? सो आय एम मध्ये, कुठल्याही आय एम मध्ये जाण्यासाठी कॅट म्हणून एक एक्झाम असते, ती द्यावी लागेल तुम्हाला. कॅटमध्ये तुमच्या पर्सेंटाईल आणि तुमचा प्रोफाईल, तुमचा CV बघून तुम्हाला शॉर्टलिस्ट मिळतं. त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू होतं. सो फायनली तिकडून सिलेक्शन होतं. सगळीकडे असं असतं की राज्याचे असेल, लोकसेवा असेल, असं आपण परीक्षा बघत असतो की लोकसेवा परीक्षा दे, केंद्रीय परीक्षा दे, अशा पद्धतीचा हा परीक्षा असतो का वेगळ्या पद्धतीचा असतो? सो MPSC UPSC मध्ये त्यांचा सिलेबस वेगळा असतो. तिकडे मोस्टली करंट अफेअर्स, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स हे सगळं सब्जेक्ट नॉलेज टेस्ट करतात, तुमचं अंडरस्टँडिंग त्यातलं. बट कॅटमध्ये ते कम्प्लिटली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बघतात. सो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतं जे बेसिकली मॅथ्स सारखं प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यानंतर तुमचं रीडिंग, इंग्लिश किती चांगलं आहे ते बघतात. आणि तुमची लॉजिकल ॲबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिजनिंग, हे 3 सेक्शन्स असतात. आणि अराउंड 1 वर्ष ते 2 वर्ष लागतो प्रिपेअर. आय एम मध्ये काय काय शिकवलं जातं? मला असं पण ऐकू आलं की IIT शिकवलं जातं, ISI शिकवलं जातं. नेमकं हे कोर्सचं पद्धत कसं असते त्यात? सो IIT स्टँड्स फॉर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग, ठीक आहे. सो तिकडे सगळे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स असतात. वेरॅज IIM मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. सो इकडे सगळे बिझनेस सब्जेक्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स, HR, मार्केटिंग, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, किंवा थोडे फायनान्सचे अजून डिसिजन अँड गेम्स, कॉर्पोरेट फायनान्स वगैरे भरपूर सब्जेक्ट्स असतात. थोडे ॲनालिटिकल सब्जेक्ट्स असतात जसे टाईम सिरीज ॲनालिसिस, रिग्रेशन.
वगैरे हे सगळे पण असतं. म्हणजे त्यावेळेला सगळं शिकवलं जातात. म्हणजे IIM मध्ये तू ज्यावेळेला प्रवेश घेतला हे सगळं ट्रेनिंग तुला मिळालेलं आहे. Right. आता तुझं जे क्षेत्र सुरू झालं, तू IIM मध्ये प्रवेश केला, तिथून तू मास्टर कार्ड या कंपनीमध्ये तू आता काम करतोस. नेमकं त्या कंपनीतलं काम आणि तुझं राहणीमान तिथलं कसं आहे? कंपनीतलं काम मोस्टली आता मास्टर कार्ड ही ग्लोबल कंपनी असल्यामुळे क्लायंट्स ग्लोबल असतात आणि सो ओव्हरऑल जे वर्क कल्चर आहे ते खूप चांगलं आहे. जे इंटलेक्च्युअल म्हणजे खूप एनकरेज करते नवीन नवीन सोल्युशन्सला अप्रोच करण्यासाठी. तुम्ही प्रॉब्लेम्सला वेगवेगळ्या अप्रोचने सॉल्व्ह करा, तुम्ही नवीन सोल्युशन्स द्या, नवीन बिझनेस ग्रो करा. ह्याच्यासाठी तुम्हाला इंडिपेंडन्स देते, जे नॉर्मली जेवढं मी बघितलं छोट्या कंपनीमध्ये तेवढं होत नाही. सो ते एक ॲडव्हान्टेज वाटतं मला तिकडे काम करण्याचा. आता तू जर मास्टर कार्डमध्ये या कंपनीमध्ये राहिलास, आता इथून जर तुला नवीन काहीतरी वेगळं करायचं आहे तर तुला मुक्तता मिळू शकते का, की मी दुसरीकडे पण जाऊन काम करू शकतो असं? हां, डेफिनेटली. मास्टर कार्ड असं हे नाही आहे काही म्हणजे बॉन्डेड असा एम्प्लॉयमेंट नसतो कधी. तुम्ही तिकडे काम करा, तुमची म्हणजे तुम्ही सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट बना. तुम्ही एक्सपर्ट बनल्यानंतर तुम्हाला वाटत असेल बिझनेस करायचा, बिझनेस तुमची इच्छा, म्हणजे असं कोणी थांबत नाही. इनफॅक्ट खूप लोक आहेत जे MBA करून खूप मोठे मोठे बिझनेसेस त्यांनी हे केलं, स्टार्ट केल्या. आता जे ते कू म्हणून एक जे नवीन स्टार्टअप निघालं आहे, ट्विटर सारखं जे कू आहे ते पण एक IIM अहमदाबादच्या ग्रॅज्युएटने स्टार्ट केलेलं आहे. आय थिंक संजीव बिगचंदानी जे इफ आय एम नॉट रॉंग ह्याचे मेक माय ट्रिपचे CEO ते पण IIM कलकत्ताचे पास आउट. नाही, मला काय म्हणायचं आहे की आता तू ज्यावेळेला IIM मध्ये काम करतोस, MBAतलं आर्थिक बाजू जी असते, म्हणजे कुठलाही बँक असू दे, कुठला उद्योगधंदा असू दे, काय बी असू दे, आर्थिक शिवाय कुठलाही पाया भक्कम होऊ शकत नाही. सूक्ष्म जे आर्थिक बाजू असते त्यातलं निष्कर्ष आणि तिथली चुका हे आपण दाखवून देण्याचं असते आणि किंवा नवीन प्रोजेक्ट सांगायचं असतं. यासाठी तू कार्य करतोस. आता तुझ्या नवीन या कार्यक्षेत्रात काय काय आयडिया असतील की जेणेकरून पब्लिकला पण कामाला येईल आणि तिथल्या उद्योजकांना पण कामाला येईल? तसं सांगणं थोडं कठीण आहे, कारण हे मास्टर कार्ड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे आणि त्यांचा डेटा हे त्यांचा प्रोप्रायटरी डेटा आहे. सो म्हणजे थोडंसं अवघड आहे सांगणं. बरं, मला अजून एक असं विचारायचं आहे की आता नवीन जर कुठला तरी उद्योजक असेल, त्याला मॅनेजमेंटचं काहीतरी प्रोजेक्ट पाहिजे किंवा त्याला माहिती पाहिजे की सोलापूरचा एक उद्योजक असेल की त्याला आपल्याला नवीन काहीतरी प्रोजेक्ट करायचं आहे, त्यातनं आर्थिक बाजू सक्षम करायचं आहे, तू त्यांना मार्गदर्शन करू शकतोस का? मला वाटत नाही की मी तेवढा मोठा झालो, तेवढा कॅपेबल आहे. बट डेफिनेटली जर कोणी अप्रोच करत असेल, मला अप्रोच होत असेल की हे पर्टिक्युलर आयडिया आहे, याच्यावरती कसं माझ्याकडून जेवढं होईल ते डेफिनेटली करेन. दुसरा अजून एक मुद्दा आहे की शेवटचं, की जेणेकरून तू गेल्या या क्षेत्रात किती दिवसापासून लागलास आणि तुझी प्रगती कशी झाली? आता लॉकडाऊनचा काळ सुरू आहे, एक वर्षभराचा कालावधी पूर्ण झालेला आहे. वर्षभरात सगळेजण कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करत आहेत. तुला त्या काळात जे काम करतोय ते ताण बसलंय का तुला, की जेणेकरून कंपनीचं दबाव तंत्र वाढलंय, मला ह्या वेळेत तुमचं काम पाहिजेच आहे, असं कधी झालंय का? मी कामाला ॲज अ असं स्ट्रेस बघत नाही. मी त्याला अपॉर्च्युनिटीज म्हणूनच बघतो. तर काम वाढत असेल तर तुम्हाला शिकायला पण खूप वाढतच असतं. ठीक आहे, आणि ते ॲटिट्यूडने काम केलं तर आय थिंक बेटर आहे. नाहीतर तुम्ही कुठल्याही जॉबमध्ये तुम्ही 4 तास करा, 8 तास करा, तुम्हाला स्ट्रेसफुलच वाटणार. सो मला असं कधी वाटलं नाही. अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की तू सोलापुरात गेल्या लहानपणापासून मोठा झालास, जवळजवळ 28-30 वर्षाचा झालास. आत्ताच्या हिशोबाने आणि आता जे नवीन पिढी येणार आहे त्यांना तू काय संदेश देऊ शकतो की जेणेकरून एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर हे तुम्ही केलं तर तुम्हाला बेनिफिट भेटू शकेल? कारण तुझं लहानपणचं वेगळं आहे, कारण 8वी-10वीपर्यंत तुझा अभ्यासच नव्हता. नंतर तू ज्यावेळेला अभ्यासाकडे वळला त्यावेळेला तुला वाटायला की मला यात काहीतरी प्रगती करायचं आहे, नवीन नवीन ध्येय धोरण निर्माण केला, मग तू IIM मध्ये प्रवेश केला. लहान विद्यार्थी आता कसं असेल, रोज क्रिकेट खेळा, रोज बाकीचे खेळ करा, पण त्यांना ते एवढं इंटरेस्ट नसते. मग त्यांच्यासाठी तुला काय संदेश द्यायचा आहे? हे बघा, म्हणजे हे जे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, एज्युकेशन जे आहे हे खूप पॉवरफुल गोष्ट आहे. ठीक आहे, ते तुम्हाला एम्पॉवर करते. ठीक आहे, फक्त मनी पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही. डेफिनेटली IIM कलकत्ताचे सॅलरीज तुम्ही बघा, इंडियामध्ये कुठलंही कॉलेज तेवढं देत नाही. ठीक आहे, सो मनी पॉईंट, पैशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे सॅलरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर ते बेस्ट आहेच आहे.
बट तुम्ही तुमच्या नॉलेज लेवल वाढते, तुमची इंटेलेक्च्युअल केपेबिलिटी वाढते, तुमचे फ्रेंड्स वाढतात, तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढतात, तुम्ही ज्या प्रोफेसरच्या अंडर शिकता, ठीक आहे, ते प्रोफेसर्स खूप भारी लेवलचे असतात. सो एवढं जेव्हा तुम्हाला हे एक्सपोजर भेटतं ना, तुम्ही एका कम्प्लिटली डिफरंट माणसामध्ये कन्वर्ट होता आणि ते तुम्हाला इन्स्पायर करतं सतत काहीतरी मोठं अचीव करण्यासाठी. आता तू म्हणलंय की कोलकात्यामध्ये शिकल्यानंतर फायनान्शियली सक्षम होऊ शकतो. असे किती फायनान्शियल आहे की जेणेकरून जो विद्यार्थी ज्यात शिकला असेल त्याला एवढ्यापर्यंत वार्षिक बजेटमध्ये बसू शकते? मला कळालं नाही किती त्यांचं पॅकेज असतंय वर्षभरात? सो हे पब्लिक इन्फॉर्मेशन आहे. आय एम कलकत्ताचं ॲव्हरेज पॅकेज 25 lakhs per annum आहे. हायेस्ट पॅकेज अजून जास्ती वर जातं, 40-50. तू आता ज्या वेळेला कामाला लागलास म्हणजे जवळपास किती वर्षापासून तू कामाला लागलास तिथं? आता 1-1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. जर तू 1.5 वर्षात जर तू कुठलं जर प्रगती करत असेल, आता यापुढे तुला नवीन क्षेत्र जर निवडायचं असेल तर तू बिंदास निवडू शकतोस. हां, सर्टनली. त्यांना असं का बंधन नाही तुझ्याकडे? नाही. मग बाकीच्या कंपनीमध्ये ॲग्रीमेंट असते, तुझ्या कंपनीमध्ये ॲग्रीमेंट आहे का? आय थिंक बाकीच्या कंपनीमध्ये पण एवढं ॲग्रीमेंट म्हणजे जास्ती नसतं, 1 वर्षाचं असतं मे बी. माझ्या कंपनीमध्ये पण होतं. बट तुम्ही कधी पण डेफिनेटली म्हणजे ते तुम्ही सांगू शकता की मला जायचं आहे, जे काही ते नॉर्मल काहीतरी चार्ज करतील. आणि मग तू ज्या वेळेला तू काम करायला लागला तिथले जे प्रगती आहे ते सूक्ष्म जे बारकावे आहेत ते तू शोधून काढलास. मग कंपनीला जर तुला जर वाटलं मला दुसऱ्या कंपनीशी जॉईन करायचं आहे, मग कंपनीशी आपण थोडं बहुत प्रॉब्लेम आणला असं वाटत नाही का? तसं काही नसतं. तसं अजिबात काय तसा विचार करायचा नसतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची ग्रोथ दुसऱ्या कंपनीत बेटर होत असेल, तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतः तिकडेच त्याच कंपनीमध्ये काम करू शकता किंवा त्या कंपनीमध्ये दुसऱ्या टीम मध्ये जायचं असं मॅनेजरला सांगू शकता. तो अशा कंपनी तेच सांगत होतो मी. मास्टरकार्ड ही अशी कंपनी वाटली की तिकडं खूप चांगलं एन्व्हायरमेंट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट पाहिजे, दुसऱ्या टीम मध्ये जायचं, तुम्ही बिंदासपणे तुमच्या मॅनेजरला सांगू शकता. आता तू ज्या कंपनीशी संलग्न आहे, भारतात असे किती कर्मचारी त्या कंपनीशी संलग्न आहेत? सो माझ्या डिव्हिजनचं सांगतो. गुरगावमध्ये माझ्या डिव्हिजनमध्ये 500 एम्प्लॉईज आहेत आणि बाकीचा एवढा आयडिया नाही आहे. म्हणजे तुझ्या कंपनीशी तू ज्यावेळेला निगडीत आहे त्यावेळेला 500 जणांचा तुझा स्टाफ तिथं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर तुला 500 जणांचं रोजचं दिनचर्या बघायला मिळते एका बिल्डिंगमध्ये. आता तू आमच्या टी बालाजी चॅनलच्या कार्यालयात आलास आणि तुझ्या मनातील जे मनोगत आहे ते आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगितलास. वेळात वेळ काढून आल्याबद्दल टी बालाजी चॅनलच्या वतीने मी तुझा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.